बघा मुलांना हॅपी टू बी हिअर आणि हॅपी टू हॅव बीन हिअर याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे. आता या दोघांमध्ये डिफरंट काय, केव्हा वापरायचं, याचा अर्थ काय निघतो, याचा मिनिंग काय निघतो, हे आज आपण बघून घेणार आहोत. तर बघा इथं टू बी आलाय आणि इथं टू हॅव बीन आलेला आहे. ओके, आता टू बी केव्हा वापरायचं, ती घटना तुम्हाला प्रेझेंट दाखवते, प्रेझेंट. ओके, जे काम तुमचं आत्ता आहे. ओके, समजून घ्या. आणि टू हॅव बीन केव्हा वापरतात, जे तुमचं पास्ट एक्सपिरियन्स आहे. पास्ट एक्सपिरियन्स म्हणजे काय, तुमचा अनुभव. जसं आता फॉर एक्झाम्पल, आता बघा, आता ही ड्युरेशन, आता हे बघा, हे आहे पास्ट. हे काय झालं, पास्ट आहे. हे प्रेझेंट आहे. ओके, आणि हे काय झालं, फ्युचर झालं. ओके, आता जर तुम्हाला टू बी वापरायचे, हा जो टू बी दिसतो तुम्हाला, टू बी, त्याच्यानंतर जे काही असेल तर समजून घ्या की ते प्रेझेंट दाखवते, प्रेझेंट. आणि टू हॅव बीन जर कधी वापरलं असेल तर समजून घ्यायचं की ती घटना पास्ट मध्ये झाली आहे किंवा पास्ट पासून तर आतापर्यंत ती आहे. समजा आता फॉर एक्झाम्पल, मी गोवाला, या मी तुमच्या सोबत होतो, समजा मी तुमच्या सोबत आहे तर प्रेझेंट मध्ये मला दाखवायचं असेल आता, तर मग आय एम हॅपी टू बी विथ यू असं मी म्हणाल. तर समजा मी 4 दिवसापासून, 5 दिवसापासून, 10 दिवसापासून मी तुमच्या सोबत आहे किंवा अगोदर होतो, तर आता पण आहे, तर मी तुमच्या सोबत आनंदित आहे अजून बी, तर मी म्हणेल आय एम हॅपी टू हॅव बीन विथ यू. तर तुम्हाला समजलं का, म्हणजे काय, टू बी म्हणजे काय, प्रेझेंट दाखवायचे, आणि पास्ट म्हणजे काय, तुमचा जो पास्ट म्हणजे जो अनुभव झालेला आहे तो दाखवायचे. याचे मी वाक्य बघू, पण वाक्य बघण्या अगोदर मी तुम्हाला याचे थोडं बेसिक सांगून देतो. तुम्हाला माहिती आहे की टू बी फॉर्म म्हणजे काय. टू बीचे बघा, एम, इज, आर, वाज वर वापरतात. ओके, ते टेन्स मध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात आणि प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये वापरतात. जसं आता बघा, मी शिकवत आहे, तुम्ही काय म्हणता, आय एम टीचिंग, आय एम टीचिंग. तो हा जो आय एम ना, आय तो झाला टू बीचा फॉर्म. जसं दुसरं, आय वॉज प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, हा जो वाज आहे ना, वाज, तो झाला टू बीचा फॉर्म, पास्ट टेन्स झाला. समजा मी वी वापरला, वीला आपण काय वापरतो, आर, वी आर टीचिंग, वी आर प्लेइंग काही वापरा तुम्ही. आणि पास्ट टेन्स मध्ये काय वापरायचे, वर वापरायचे, वी वर प्लेइंग, वी वर टीचिंग. तुम्ही आय एम डॉक्टर पण होऊ शकताय, आय एम डॉक्टर, आय वॉज डॉक्टर. ओके, किंवा वी आर डॉक्टर्स, वी वर डॉक्टर्स. हे जे आलेले आहेत ना, यांना म्हणतात टू बी फॉर्म. ओके, हे बेसिक आहे. आणि टू हॅव फॉर्म काय असतं बघा, टू हॅव फॉर्म म्हणजे बघा, हॅव, हॅज आणि हॅड, हे जे ते तीन, हे नाव म्हणतात टू हॅव फॉर्म. जसं आता माझ्याकडे पैसे आहेत, आय हॅव मनी, आय हॅव मनी. हा जो हॅव आहे ना, हॅव, हा झाला तुमचा टू हॅवचा फॉर्म. समजा माझ्याकडे पैसे होते, आय हॅड मनी म्हणणार तुम्ही, आय हॅड मनी. हॅड म्हणजे काय, टू हॅव, हा पास्ट टेन्स दाखवतोय. आणि तिच्याकडे पैसे आहेत, सी हॅज मनी, सी हॅज मनी, हा प्रेझेंट टेन्स दाखवतोय. हा सुद्धा टू हॅवचा रूप आहे. याला प्रेझेंट परफेक्ट मध्ये आणि पास्ट परफेक्ट मध्ये वापर करू शकतोय. जसं आता मला आय हॅव वापरायचे, आय हॅव टीचिंगचे विचार आहे टॉच. ओके, हॅड वापरायचे, आय हॅव टॉच. हे बेसिक जर तुम्हाला समजलं, आता याचा वापर कसा करतात, केव्हा करतात, हे आता मी तुम्हाला समजून देतो. बघा, हॅपी टू बी हिअर पाहता. आता एक वाक्य घेऊ आपण, आय एम हॅपी टू बी हिअर. ओके, आता बघा इथं टू बी आलेलं आहे. ओके, मी 2-3 वाक्य घेईन म्हणजे तुम्हाला अजून जास्त कन्फर्म. तुम्ही म्हणजे काय, एक प्रेझेंट दाखवतोय. म्हणजे मी इथं आहे, समजा, अरे मी खुश आहे, आय एम हॅपी टू बी हिअर, मी इथे असल्याचं खुश आहे मला. आणि समजा मला या ठिकाणी टू हॅव वापरलं, मी समजा मी ह्या ठिकाणी घेतलं, आय टू हॅव वापरलं, तर टू हॅव म्हणजे कसे, आय एम हॅपी टू हॅव बीन हिअर. आता बघा, टू हॅव बीन या ठिकाणी आलेलं आहे. मग आता तो का प्रेझेंटची गोष्ट करतो की नाही, जी घटना पास्ट मध्ये झाली आहे किंवा जी गोष्ट ती पास्ट मध्ये चालू असेल आणि तो आता तुमच्या समोर एक्सप्रेस करतोय, म्हणजे पास्ट एक्सपिरियन्स सांगतोय, अनुभव सांगतो तुमचा पास्टचा, त्यावेळेस तुम्हाला आय एम हॅपी टू हॅव बीन हिअर म्हणायचंय. ओके, समजा आता अजून तुम्हाला 2-3 वाक्य घेतो म्हणजे तुम्हाला अजून जास्त कन्फर्म होईल याचा अर्थ कसं होईल, कसं मिनिंग होईल. आता बघा, आता हे वाक्य बघा, आय एम एक्सायटेड म्हणजे मी उत्तेजित आहे. का बरं उत्तेजित आहे मी, टू बी इन मुंबई म्हणजे मुंबईमध्ये असण्याचं, म्हणजे आता प्रेझेंटची गोष्ट सांगतो मी, नेहमी सांगते प्रेझेंट. जेव्हा तुम्हाला प्रेझेंटमध्ये सांगायचं असेल जी गोष्ट तुम्ही आता करताय, तर तुम्ही म्हणायचं टू बी इन मुंबई. अगेन म्हणजे पुन्हा, समजा अगोदर मी त्याने भेट दिली असेल, परत तो आला असेल, तर तुम्ही उत्तेजित आहे. पुन्हा मी या ठिकाणी काय झालं, मुंबईमध्ये उत्तेजित आहे. दुसरं वाक्य बघा, आय एम एक्सायटेड, ते मी उत्तेजित आहे. टू हॅव बीन इन मुंबई ड्युरिंग समर वॅकेशन, या ड्युरिंग ह्या ठिकाणी ड्युरिंग आलेलं आहे, बरोबर आहे. आता बघा,
हॅव बीन म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल अगोदर पासून तो आला असेल, 4 दिवस झाले असेल, 5 दिवस झाले, त्याचा पास्ट एक्सपिरियन्स असेल, तो आज मी तिथे आहे आणि तो तुम्हाला सांगतोय की मी मुंबईमध्ये असल्याचं किंवा समर व्हॅकेशनच्या दरम्यान असल्याचं मला काय मी उत्तेजित आहे, असं जर तुम्हाला पास्ट एक्सपिरियन्स किंवा ती घटना चालू होती आणि ती कम्प्लीट झाली तुम्हाला सांगायचंय, तेव्हा तुम्हाला याचा वापर करायचा आहे. मला वाटतं तुम्हाला दोघांमध्ये फरक समजला आहे. मी शेवटचं वाक्य पण घेईल, पण एक गोष्ट परत एकदा सांगतो की जे तुम्हाला प्रेझेंट दाखवायचे, जे आता तुम्हाला ऑन द स्पॉट सांगायचे, तर तुम्ही म्हणायचं टू बी वापरायचे. आणि जर तुम्हाला पास्ट एक्सपिरियन्स दाखवायचे म्हणजे मागच्या भूतकाळ किंवा तुम्ही एका ठिकाणी आलायत आणि 4-5 दिवसामध्ये तुम्ही तिथे आहात आणि तुम्ही आनंदित आहात हे सांगण्यासाठी जर तुम्ही प्रेझेंटचा वापर करतात तर तुम्हाला काय वापरायचे, टू हॅव बीन वापरायचे. म्हणजे मी अजून एक वाक्य घेतो म्हणजे तुम्हाला लवकर समजून जाईल. आता बघा एक शेवटचं वाक्य घेतो तर तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल. आता बघा ही इज हॅपी, ही इज हॅपीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की तो आनंदित आहे आणि खालची अर्थ काय झाला, तो आनंदित आहे. दोघांमध्ये आनंदी आहे, तो काही दुःखी नाही, आनंदी आहे. ओके, का बरं आनंदी आहे? टू बी युअर टीचर म्हणजे आता टू बी युअर टीचर म्हणजे समजा एक आयडिया करू. आता ह्या ठिकाणी टू बीला काय करू आपण, टू बी मी तुम्हाला सांगितलं, टू बीचा फॉर्म सांगितलं तुम्हाला मी, ॲम इज आर वाज वर फॉर्म सांगितलं होतं. समजा मी टू बीला करतो आय एम घेतो मी, किंवा ही इज घेतो, ही इज युअर टीचर. लक्षात ठेवा, हा टू बी म्हणजे समजून घ्यायचं ही इज, ही इजच काम करतो टू बी. ही इज युअर टीचर, ही इज युअर टीचर म्हणजे काय, तो शिक्षक आहे. ही वॉज टीचर म्हणजे काय, तो शिक्षक होता. आता आपण असं घेऊ, आय एम, ही इज हॅपी, फुलस्टॉप घेतला मी, ही इज युअर टीचर. आता याचा अर्थ कसा लावला तुम्ही, ही इज हॅपी, तो आनंदी आहे, ही इज युअर टीचर, तो तुमचा शिक्षक आहे. म्हणजे काय होतं अर्थ की प्रेझेंट मध्ये तो तुमचा शिक्षक बनला असेल. ओके, की तुमचा शिक्षक बनलो म्हणून तो काय झाला, आनंदित आहे. आणि इथं बघा ही इज हॅपी घेतलंय आणि टू हॅव बीन युअर टीचर आलंय. म्हणजे टू हॅव बीन म्हणजे का तो आता टीचर नाही बनलाय, अगोदर तो टीचर होता, त्याला आनंद आहे, तो असं सांगतोय की त्याला आनंद आहे की तो तुमचा शिक्षक होता, या तुमचा शिक्षक असल्याचा त्याला आनंद आहे. जे काम तो पास्ट मध्ये त्याचा अनुभव जो झाला होता तो आता प्रेझेंट मध्ये तो तुमच्या समोर मांडतोय, तेव्हा तुम्हाला टू हॅव बीनचा वापर करायचा आहे. कधी लक्षात ठेवा, हा टू बी जो आहे ना, टू बी या ठिकाणी आला ही इज म्हणायचं. लक्षात ठेवा, ही इज. आणि इथं हा ही इज हॅपी आला ना, हा या ठिकाणी आला ही हॅज बीन युअर टीचर असं म्हणायचं. हा जो टू हॅव ना, टू हॅव म्हणजे काय झाला, ही हॅज, आणि टू बी काय झालं, ही इज झालं. समजा मी या ठिकाणी आय एम घेतला असता, आय एम हॅपी, तिथे काय टू बी आला असतं तर टू बी म्हणजे इथं आय तिथे आय मच राहील. इथं समजा आय एम आता तिथं आय हॅव राहील. ओके, जर तुम्हाला टेन्स माहित असेल, मी टेन्स शिकवतोय, मी टेन्स शिकवणार आहे, मी सिंपल टेन्सचे मॅक्झिमम 18 भाग घेतला आहे. लक्षात ठेवा, सिंपल प्रेझेंटचे सर्व वर्ब क्वेश्चन काय असतं, डब्ल्यूएस क्वेश्चन काय असतं, नकारार्थी, होकारार्थी, त्याच्यानंतर सिंपल प्रेझेंट, ॲमिजारचं, हॅवायचं सर्व 6 पार्ट मी घेतले. म्हणजे असे टोटल 18 भाग घेतले. तुम्हाला 8 तारखेपासून ते व्हिडिओ येतील. ओके, कदाचित हा व्हिडिओ अगोदर येईल किंवा नंतर येऊ शकतोय, पण तुम्हाला 8 तारखेपासून सिंपल प्रेझेंटचे सर्व रूल डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगितलेले आहे. की तुमचं जो कन्फ्युजन आहे ना, मी तुम्हाला आधी बोललोय की तुमचं बेसिक पासून तुम्हाला ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला घेऊन जायचे, पण तुमचं बेसिक पक्क असेल, तुमचे असे टॉपिक तुमचं पक्क असेल. आणि हा हे गोष्ट कधी लक्षात ठेवा, अशी जी लँग्वेज असतं ना, हे जास्त करून न्यूजपेपरमध्ये जास्त येतं, शॉर्टकटमध्ये येतात. न्यूजपेपरमध्ये जी इंग्रजी येते ती आपल्याला का समजत नाही, त्याच्या मागचं कारण काय बघा, न्यूजपेपरमध्ये ह्या टाईपची इंग्रजी येते. शॉर्टकटमध्ये जे मोठे मोठे शब्द असतात त्याला एका शॉर्टमध्ये बनवतात, जेणेकरून काय होतं आपण त्याचे कन्फ्युज होऊन जातो. त्या कन्फ्युज होत असल्या कारणाने मग आपल्याला ते न्यूजपेपर लोक समजत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे बेसिक कन्सेप्ट, हे थोडं ऍडव्हान्स लेवलच म्हणतो मी, हे जर कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली ना तर तुम्हाला न्यूजपेपर वाचायला सोपं जाईल. ओके, तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही तुम्हाला नवीन व्हिडिओ येते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. फक्त सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर तुम्ही नक्की या चॅनलला शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.